मंडळी, आज आपण बघणार आहोत अशा 4 गोष्टी ज्या तुमच्या लिव्हर म्हणजे यकृतासाठी अतिशय चांगल्या आहेत. या 4 गोष्टींमुळे तुमचं लिव्हर स्वच्छ होईल, पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करायला लागेल. तसंच फॅटी लिव्हरला सूज येणे अशा त्रासांपासून सुद्धा तुमची सुटका होईल. मंडळी, हल्ली फॅटी लिव्हर हा त्रास जगभरातील अनेक लोकांना होतो आहे आणि त्याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललं आहे. एकंदर जगामध्ये 25% लोकांना हा त्रास होतो आणि फक्त भारतात हा त्रास जवळपास 32% लोकांना दरवर्षी होताना दिसतो. म्हणजे दर 100 लोकांमागे 32 लोकांना हा त्रास होताना दिसतो. पण फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय असतं? फॅटी लिव्हर म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये हळूहळू अतिरिक्त फॅट्स म्हणजे चरबी जमा व्हायला सुरुवात होते. ही चरबी जमा होण्याची प्रक्रिया अतिशय हळूहळू होते, त्यामुळे अनेकदा पेशंटमध्ये याची कुठलीही लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र हा त्रास हळूहळू वाढतच जातो. हा त्रास ऐकायला फार सिरियस वाटत नाही, पण त्यामुळे आपल्या लिव्हरच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे साहजिकच आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होताना दिसतात. मंडळी, लिव्हर हा आपल्या शरीरातील एक खूप महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर गाळणीसारखं काम करतं, म्हणजे आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये लिव्हरमध्ये गाळली जातात आणि शरीरातून बाहेर फेकण्याचं काम केलं जातं. तसंच पचनासाठी आवश्यक रससुद्धा लिव्हरमध्ये तयार होतात. शरीरात पित्त तयार करण्याचं कामसुद्धा लिव्हर करतं, त्यामुळे लिव्हरला पित्ताशयसुद्धा म्हणतात. लिव्हरमध्ये कोलेस्टेरॉलसुद्धा तयार होतं, त्यामुळे फॅटी लिव्हर हा प्रकार एका ठराविक काळानंतर खूप जास्त त्रासदायक ठरू शकतो. तर आज आपण बघणार आहोत असे 4 घरगुती उपाय जे तुमच्या लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ, चरबी किंवा अनावश्यक पदार्थ शरीराच्या बाहेर फेकण्यास मदत करतील, तुमचं लिव्हर स्वच्छ ठेवण्यास मदत करतील आणि हे उपाय तुम्ही सहजपणे घरच्या घरीसुद्धा करू शकता. मात्र या 4 उपायांपैकी कुठलाही एकच उपाय जो तुम्हाला सोयीचा वाटेल तो तुम्ही एकावेळी करून बघा आणि तो तुम्हाला दीर्घकाळासाठी केला पाहिजे किंवा नियमितपणे केला पाहिजे. मात्र जर तुम्हाला लिव्हर संबंधी काही सिरियस त्रास असेल तर मात्र तुम्ही या उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल, कारण हे उपाय तुमचं लिव्हर नियमितपणे डिटॉक्सिफाय करण्यासाठी म्हणजे यकृताची नियमित स्वच्छता राखण्यासाठी उपयोगी पडतात, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात लिव्हर संबंधी होणारे त्रास टाळता येतील. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला उपाय आहे लिंबू पाणी पिणे. मंडळी, लिंबू पाणी आपण सामान्यपणे वजन कमी करायला पितो किंवा सी व्हिटॅमिन आपल्या शरीराला मिळावं म्हणून सुद्धा पितो. मात्र लिंबू पाणी हे एक प्रकारचं शरीर शुद्धी करणारं द्रव्य आहे, जे नैसर्गिकपणे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य शरीराबाहेर फेकण्यासाठी मदत करतं. लिंबू पाणी पिण्यामुळे आपल्या लिव्हरला शरीर शुद्धीचं काम करण्यासाठी मदत मिळते आणि त्यामुळे आपोआपच लिव्हरसुद्धा स्वच्छ होतं. लिंबू पाण्यामुळे लिव्हरमधील साठलेले फॅट्स किंवा इतर विषारी पदार्थ साफ होतात आणि फॅटी लिव्हर किंवा लिव्हरला सूज येणे असे त्रास होण्याची शक्यता खूप कमी होते. त्यासाठी दररोज 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करून उपाशी पोटी तुम्हाला प्यावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा नक्की मिळेल. मात्र लिंबू पाणी पिल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नका, त्यामुळे त्याचे विचित्र परिणाम होऊ शकतात. तसंच लिंबू पाण्यामध्ये शक्यतो साखरसुद्धा घालू नका, अन्यथा त्याचा फारसा उपयोग तुम्हाला होणार नाही. दुसरा उपाय आहे ग्रीन टी. मंडळी, ग्रीन टीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या लिव्हरच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. एका संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की ग्रीन टी आपल्या लिव्हरमधील जमा होणारी अनावश्यक चरबी, इतर विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकण्यास मदत करतो. त्यामुळे लिव्हर स्वच्छ राहतं, पर्यायाने फॅटी लिव्हरसारखे त्रास होण्याची शक्यता कमी होते आणि लिव्हरचं कार्य नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहतं. ग्रीन टीचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रीन टी दिवसातून 2 ते 3 वेळा प्यावा लागेल. मात्र ग्रीन टीमध्ये कॅफेन नावाचा एक घटक असतो, जो कॉफीमध्ये सुद्धा असतो. त्यामुळे जर तुम्हाला या कॅफेनचा काही त्रास असेल, म्हणजे त्याची ॲलर्जी असेल किंवा त्यामुळे तुम्हाला झोप येत नसेल, अस्वस्थपणा वाटत असेल, तर संध्याकाळनंतर शक्यतो ग्रीन टी पिणं टाळा. दिवसा मात्र तुम्ही 2 ते 3 वेळा ग्रीन टी पिऊ शकता. मात्र जर तुम्ही होमिओपॅथीची औषधं घेत असाल तर मात्र ग्रीन टी पिणं टाळा, कारण त्यात कॅफेन असतं, जे होमिओपॅथीच्या औषधांचा परिणाम कमी करतं. तिसरा उपाय आहे आवळा. आवळ्याला आयुर्वेदामध्ये अमृत म्हणलं जातं. आवळा हा लिव्हरसाठी अतिशय गुणकारी आहेच. आवळा लिव्हरमध्ये होणारी अनावश्यक चरबी, इतर विषारी पदार्थ तर साफ करतोच, पण कोलेस्टेरॉलची पातळीसुद्धा संतुलित राखतो. त्यामुळे आपल्या लिव्हरचं कार्य सुरळीत चालतं. तसंच आवळ्यामुळे आपलं पोटसुद्धा साफ राहतं, त्यामुळे शरीरात विषारी द्रव्य तयार होत नाहीत आणि त्यामुळे लिव्हरच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. मंडळी, आवळा तुम्ही नुसता खाऊ शकता, त्याची चटणी बनवू शकता, आवळ्याचा ज्यूससुद्धा पिऊ शकता किंवा आवळा पावडर बाजारात मिळते तीसुद्धा वापरू शकता. आवळा ज्यूस तुम्ही सकाळी उपाशी पोटी पिऊ शकता आणि आवळा पावडर घेताना मात्र रात्री झोपण्याच्या आधी कोमट पाण्यात 1 चमचा मिक्स करून ती पिऊ शकता.
ज्यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हर, लिव्हरला सूज येणे किंवा लिव्हरशी संबंधित इतर त्रासांची शक्यता कमी होते आणि लिव्हरचं कार्य सुधारण्यासाठी मदत मिळते. चौथा आणि शेवटचा उपाय आहे हळकुंड, ज्याला कच्ची हळद सुद्धा म्हणतात. मंडळी, आपण सामान्यपणे हळदीची पूड किंवा पावडर वापरतो, मात्र कच्ची हळद किंवा हळकुंड वापरण्याचे खूप जास्त फायदे आपल्याला मिळू शकतात. हळदीची पूड आणि हळकुंडामध्ये प्रमुख फरक हा असतो की त्यामध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो, जो हळकुंडामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. कर्क्युमिन एक अँटीऑक्सिडंट आहे, तसंच हा जळजळ कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतो. तसंच हा घटक लिव्हरची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. हा घटक लिव्हरला आलेली सूजसुद्धा कमी करतो. त्यासाठी तुम्हाला 1 ग्लास पाण्यामध्ये हळकुंडाचा एक छोटा तुकडा किसून घालावा लागेल. त्यात थोडीशी दालचिनी आणि वेलदोडा घालून हे मिश्रण चांगलं उकळावं आणि मग शक्यतो गरमागरम प्यावं किंवा कोमट तरी प्यावं. याचा फायदा तुम्हाला लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी, त्यातील अनावश्यक पदार्थ शरीराबाहेर फेकण्यासाठी नक्की फायदा होईल. पर्यायाने तुमची प्रकृतीसुद्धा उत्तम राहील. तर मंडळी, आज आपण बघितलेल्या 4 उपायांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही नियमितपणे करून बघा. तसंच हा उपाय तुम्हाला नियमितच करावा लागेल, तरच त्याचा फायदा होईल. मात्र जर तुम्हाला लिव्हरशी संबंधित खूप सिरियस प्रॉब्लेम असेल तर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका, कारण त्याचा तुमच्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.